छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक समरप्रसंग येऊन गेले, अनेक मोठी संकट येऊन गेली, परंतु या संकटांपैकी पहिलं आलेलं मोठं संकट म्हणजेच अफजल खानाची स्वराज्यावरील स्वारी। ही प्रतापगडाची लढाई महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या रूपानं आलेलं स्वराज्यावरलं संकट, अफजल खानाचा वध करून तसंच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावलं। महाराजांच्या याच अद्वितीय पराक्रमाचा जागर करण्यासाठी ऐतिहासिक महानाट्य प्रतापगडाचा शिवसंग्राम। बेगम साहिबा, दक्कन से बहुत बुरी खबरें आ रही हैं। इतनी सारी बुरी खबरें, वो भी दक्कन से। ये मैं क्या पढ़ रही हूं? शिवा ने कल्याण, भिवंडी, माहुली के किले ले लिए, उसकी वहां फतेह हो गई, वहां मराठों का परचम लहराया, और तो और जावली भी ले ली जो अजेय थी, जिसे कोई नहीं जीत सकता था। लाहौल विला कुवत, हमारी कीमती जावली हमारे हाथ से चली गई। और कितने किलो पर सिवा ने फतेह पाई है? बोलो, चुप क्यों हो? किला जुन्नर, किला लोहगढ़, हमारा पूरा मावल मुल्क ले लिया है सिवा ने। कोकन में भी पैर जमा कर दे उसने बेगम साहिबा। या अल्लाह, हम यहाँ मुगल सल्तनत से और हमारे गद्दारों से लड़ने में जुट गए हैं, और ये सिवा हमारे इलाके हथिया रहा है। सिवा को हमारे सामने पेश करो। सुना नहीं हमने क्या कहा? सिवा को हमारे सामने पेश करो। अरे क्या हुआ? सबके सब गर्दन झुका के क्यों खड़े हो? सिवा को पकड़ना इतना मुश्किल है? उस सिवा की गर्दन काट के हमारे सामने पेश होनी चाहिए। तुम में से कोई सुरमा है जो सिवा की गर्दन काट ला सके? कायरो, लानत है तुम पर। पिछले कुछ दिनों से सिवा ने आदिल शाही खत्म करने का मंसूबा बांध रखा है, और हमारे सल्तनत में एक भी ऐसा बहादुर नहीं जो सिवा का बंदोबस्त कर सके। अगर तुम में से कोई बहादुर है तो उसे जिंदा या मुर्दा लाने का बिड़ा उठाओ। है कोई बहादुर जो इस मुहिम को अंजाम दे? मैं लाता हूं। मैं लाता हूं उस पहाड़ी चूहे सिवा को दबोच के। ताकत का दूसरा नाम अफजल है। अफजल। अफजल? मुझे तुमसे ही उम्मीद थी। तुम्हें ही उसे मार के वो सारा मुल्क वापस लाना होगा। सिर्फ अपना मुल्क क्या, मराठों का पूरा स्वराज्य ही आदिल शाही सल्तनत का होगा, और सिवा का सिर भी आपके कदमों में पेश करूंगा। शाबाश मेरे बहादुर सुरमा। अफजल खान की फतेह हो, अफजल खान की फतेह हो। ताकत का दूसरा नाम अफजल है। अफजल। प्रतिपच्चन्द्र लेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता। राज, अजून एक संकट येतं या। कोण येतंय? मुघल, निजाम का तो आदिलशाह? त्यो आदिलशाहीचा सैतान अफजल खान येतोय। होय राज, अफजल खान भलं मोठं सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून येतोय। असं किती सैन्य घेऊन येतोय? असं ऐकायला मिळतंय 12,000 घोडस्वार
आणि 10,000च्या वर पायदळ आहे. 100 हत्ती, 50 तोफा. राज, गावच्या गाव बेचिराग करत रयतेचा हाल करत देवळाची विटंबना करत तो अफजल खान येतोय. रयतेच्या सुखासाठी आपण स्वराज्याचा घाट घातलाय आणि तेच संपवायला तो सैतान स्वराज्यावर चालून येतोय. जगदंब जगदंब. आता इकडे स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या खानानं सर्वत्र धुमाकूळ घातला होता. 5 सप्टेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा भावगड ढासळला. महाराजांबरोबर स्वराज्याचं स्वप्न पाहिलेल्या महाराणी सईबाई महाराजांना सोडून निघून गेल्या. रयत ही दुःखात होती. मात्र रयतेमध्ये अफवांचं पीक जोर धरू लागलं. अफजल खान चालून आला आणि अनिष्ट गोष्टी घडणं सुरू झालं. अशा रयतेत चर्चा होऊ लागल्या. अफजल खान स्वराज्य बळकावणार, आया बहिणींची अब्रू लुटली जाणार, अशा बाता होऊ लागल्या. या बातम्या राजमाता जिजाऊ साहेबांच्याही कानावर येऊ लागल्या. थोरल्या राणी साहेबांचं असं अचानक जाणं हे आपल्या स्वराज्यासाठी बरं नाही झालं. राणीसाहेब गेल्यापासून राजे खूपच खचलेत. त्यांना या दुःखातून कसं बाहेर काढायचं हेच आम्हास कळेना. आम्हाला तर त्यांची खूप काळजी वाटते. आम्हास देखील, पण काय करावं तेच कळेना. राजे तर त्या दिवसापासून एकांतातच आहेत. कोणालाही भेटत नाहीत, कोणाशीही बोलत नाहीत. तेव्हापासून जेवणही नीट घेतलं नाही त्यांनी. मला तर हे पाहवत नाही. राणी साहेब, मी एक बोलू का? आपली रयत बी खूप घाबरली आहे त्या अफजल खानाला. वय राणी साहेब, वाड्या वस्त्यात गावागावात ही चर्चा सुरू आहे. अफजल खान लई सैतान माणूस आहे, तो कुणाला जिवंत नाही सोडत म्हणतात. ओ बाईसाहेब, त्यानं मंदिर उद्ध्वस्त केली. मंदिरातले देवदेवता बी फोडल्या. किती दुर्भाग्य आहे आपलं. थोरल्या राणीसाहेबांचं असं हे जाणं आणि त्या अफजल खानाचं स्वराज्यावर चालून येणं. राणीसाहेब, आऊसाहेब येत आहेत. कुणाचं येणं जाणं काय आपल्या हातात असतं थोडंच. आऊसाहेब, राजे माहीत आहे आम्हास. सई राणी साहेबांचं जाणं राजांच्या खूपच जिव्हारी लागलंय. राजे आपल्या कक्षातून बाहेरच येत नाहीत, नीट जेवतही नाहीत. राजांशी मी बोलते. शिवबा. आऊसाहेब, काय झालं हे? अजूनही आमचा विश्वास बसत नाही की सईबाई अशा अर्ध्यावर आम्हाला आणि शंभू बाळाला सोडून गेल्या. आऊसाहेब, काळानं फार मोठा घात केला. राजे, तुमचं सांत्वन आता तुम्ही स्वतःच करावं. मराठ्यांचे राजे म्हणून सईबाईंच्या पतीस समजवावं. सांगावं की खानाचं संकट दारात उभं असताना दुःखाचा शेला कवटाळून बसणं योग्य नाही. तलवारीशी लगीन लागलेल्या आपल्यासारख्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे, ती या रयतेची, स्वराज्याची आणि मराठ्यांच्या भगव्याची. जी आऊसाहेब, यापुढं तुम्हाला आमच्या डोळ्यात अश्रूचा थेंब देखील दिसणार नाही. नकोच तो. त्याऐवजी खानाबद्दल डोळ्यात उसळती आग दिसू दे. ही आग खानाला भस्मसात करेल. राजे, आता वेळ दौडून उपयोग नाही. रयतेत मावळ्यांच्या मध्ये शकून अपशकुनाच्या चर्चा होत आहेत. खानाच्या प्रचंड फौजेशी आपण जिंकणार नाही असं त्यांना वाटू लागलंय. राजे, यावर तातडीनं मार्ग काढला पाहिजे. लढाईची सगळी तयारी सर्व शक्तीनिशी केली पाहिजे आणि शक्ती बरोबर युक्ती योजली तर यश नक्की आहे. राजे, आता तलवार उचला. अखंड हिंदुस्थानाला या तळपत्या तलवारीचं तेज दिसू दे. मराठ्यांनी ठरवलं तर जावळीतच काय, आदिलशाहीच्या विजापुरातही एक दिवस मराठ्यांचा भगवा गर्वानं फडकेल. आणि राहिला प्रश्न त्या खानाचा, तर त्या 32 दाताच्या बोकडाची गर्दन तुम्हीच माराल याची आम्हास खात्री आहे. होय आऊसाहेब, त्या खानाशी झुंजायचं तर राजगड योग्य नाही.
आम्ही प्रतापगडी निघतो. भाऊसाहेब, आता आपली भेट केव्हा होईल हे ठाऊक नाही. होय राजे, पण राजे तुम्ही फक्त आठवण काढा, डोळे बंद करा आणि आईला हाक द्या. आम्ही तुमच्या समीप असू. येतो आम्ही. विजयी भव. आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला, आणि आई भवानीची कृपा नेहमी तुमच्या पाठीशी राहील राजे. अफजल शत्रूला वाटाघाटीसाठी बोलवून धोका देऊन तिथंच मारून टाकणं हा खानाचा आवडता डावपेच होता. अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांना जिवंत पकडण्यासाठी स्वराज्याच्या स्वारीवर विजापूरहून निघाला, त्यावेळी आपल्या 63 बायकांवर दुसऱ्या पुरुषांची नजर पडू नये म्हणून त्यानं अत्यंत क्रूर पद्धतीनं एक एक करून मारून टाकलं. अफजल खान इतका पराकोटीचा सैतान होता. आता हा क्रूर अफजल खान स्वराज्य संपवण्यासाठी जावळीत येऊन ठेपला होता. अब हम जावली में आ पहुंचे, फिर भी वो सिवा हमारे सामने ही नहीं आ रहा. वो आपसे जरूर डर रहा है, इसलिए आपके सामने नहीं आ रहा. मुझे तो लग रहा है कि आपके खौफ से अब तक स्वराज्य छोड़ के भाग गया होगा. ताकत का दूसरा नाम अफजल है. अफजल. शकुन अपशकुनाच्या अफवेमुळं मावळ्यांचं मनोबल खचलेलं होतं. त्यासाठी महाराजांनी एक शक्कल लढवली. त्यांनी सर्व सहकाऱ्यांना सैन्यातील प्रमुख सरदारांना बोलवून आपल्या स्वप्नात आई तुळजाभवानी आली आणि शिवबा, खींच उस औरत को, खींच. काफिर की औरत है, जन्नत मिलेगी, जन्नत. खींच उसे. साहेब मला मारा, परी मला सोडा. कान साहेब माझ्या देवाला सोडा. कान साहेब माझ्या देवाला सोडा. फोडू नका ना मूर्ती. हो देवाची मूर्ती. अरे डोबा, ए फोडू नका. शिवबा, 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 त्या राक्षसानं माझा अपमान केलाय. परंतु तू चिंता करू नकोस. त्यास आईसा सोडत नाही. माझे मूळ रोकडे सामर्थ्य दाविते. माझी शक्ती तुझ्या ठाई. तुझा हाते तो अफजल मारविते. मी तो केवळ तुझी तलवार होऊन राहिले शुभा. विजयी भव. भीमां देवी दुष्प्रेक्षे शत्रूणां भयवर्धिनी प्राचां रक्षतु मामेन्द्री
असा देवीनं दृष्टांत दिल्याचं महाराजांनी आपल्या सैन्याला सांगितलं. आणि मग काय, व्हायचा तोच परिणाम झाला. लढवलेली शक्कल कामी आली. मावळ्यांमध्ये उत्साह संचारला. सैन्याचं मनोबल प्रचंड वाढलं. त्यामुळे महाराजांनी अफजल खानाशी वाटाघाटी सुरू व्हाव्यात म्हणून खानाला प्रथम खलिता पाठवला. आपण खूपच घाबरलेलो आहोत असं खानाला दाखवायला महाराजांनी सुरू केलं. त्यावर उत्तर म्हणून खानानं आपला वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याला प्रतापगडावर पाठवलं. राज, बाहेर खानाचा वकील आलाय. कृष्णा भास्कर कुलकर्णी नाव आहे असं म्हणतोय तो. कोण? कुलकर्णी? असं, घेऊन या त्याला आत. राजे, आमच्या परवरदिगार अफझल खान साहेबांनी तुमच्यासाठी हा खलिता पाठवलाय. वाचा. खाने आझम खान साहेब असं लिहितात, तुमचे तीर्थरूप महाराज शहाजी राजे आणि आम्ही एकाच बादशहाचे आदिलशहाचे चाकर. आमचा आणि शहाजी राजांचा भाईचारा आहे. पण तुम्ही आदिलशहाचे जे जे गडकोट घेतले आहेत ते सगळे परत द्यावे आणि आमच्या भेटीस वाईस यावे. तुमचे खान साहेब आम्हाला वाईला बोलवत आहेत तर आम्ही जरूर याचा विचार करू आणि आमच्या वकिलामार्फत याचं उत्तर कळवू. या आता तुम्ही. महाराज, म्हणजे आता खानाला ही जावळी परत द्यायची? अजिबात नाही. त्याला या जावळीच्या जाळ्यातच गाडायचा. बरोबर आहे राज, त्याला इथंच जित्त गाडू, पण जावळी काय द्यायची नाही. वय राज, खानाला इथंच गाडला तर आपली दहशत समधीकडे होईल बघा. आदिलशाही, मोगल, निजाम आणि त्या टोपीवाले इंग्रज सगळ्यांवर आपला वचक बसेल. अगदी हेच हवं आहे आम्हाला. स्वराज्य सर्व बाजूंनी बळकट हवंय आम्हाला. त्यासाठी त्या खानाला इथंच संपवायचा. पण हे कसं शक्य आहे राजे? शक्ती बरोबर युक्तीचाही वापर करायचा. या 32 दाताच्या बोकडाची शिकार करायची म्हटल्यावर 4 पावलं मागं गेलंच पाहिजे. हो, हीच वाघाची नीती आहे. त्याशिवाय उंच झेप आणि जोराची झडप बसणार नाही. पंत, खानाला भेटवस्तू पाठवा. आम्ही खूप घाबरलोय याची जाणीव करून द्या. युद्ध नको, भेटून सामोपचाराचं बोलणं करून योग्य तोडगा काढूया असा प्रस्ताव त्याच्या समोर ठेवा. खान साहेब, त्या शिवाजीचा वकील आलाय. खान साहेबांना मुजरा, आमच्या शिवाजी राजेंनी आपल्यासाठी खलिता पाठवलाय. क्या कहता है आपका सिवा? राजे लिहितात, खान साहेब आपली आम्ही भेट घेतो. आमच्या मनात काही कपट नाही. खान साहेब जसं म्हणतील अगदी तसंच करतो. बहुत खूब, बहुत खूब. ताकत और दहशत का दूसरा नाम अफजल है. अफजल. मुजरा राजे. राजे खान भेटीसाठी तयार झाला. जगदंब जगदंब. पंताजी काका, अफजल खानास अजून एक पत्र लिहा आणि आता भेटीचा प्रस्ताव मांडा. त्याला वाटू द्या की अजूनही आम्हास खानाची खूप भीती वाटते, म्हणून आम्ही वाईस येत नाही. भेट कुठे ठरवायची महाराज? भेट प्रतापगडावर होईल. प्रतापगडावर? तुम्ही निश्चिंत हा प्रस्ताव मांडा. भेट प्रतापगडावरच होईल. खान साहेब, त्या शिवाजीकडून पुन्हा एक खलिता घेऊन गोपीनाथ पंत बोकील आलेत.
ओह अच्छा बहुत खूब। कृष्णा जी कुलकर्णी, पढ़िए क्या लिखा है। शिवाजी तुम्हास वाटाघाटीसाठी भेटण्याची इच्छा व्यक्त करतोय. काय असेल ते भेटून मसलत करू. रयतेचे हाल करू नका ही विनंती करतोय. घाबरला. ओह ठीक है, लड़के नहीं तो मिलके ही सही, लेकिन इस किस्से को हमेशा के लिए खत्म करते हैं. हुजूर खान साहेब, राजेंनी तुम्हाला प्रतापगडावर भेटीस बोलावले आहे. क्या हम जाएंगे उस चूहे से मिलने? नहीं, बिल्कुल नहीं. उसे कहो खुद हमसे आकर मिले. अहो हुजूर, राजे तुम्हाला इतके घाबरले आहेत की ते गडावरून खालीही येणार नाहीत. म्हणूनच ते आपल्याला प्रतापगडावर बोलवत आहेत. खान साहेब, परवानगी असेल तर एक गोष्ट सांगू. शिवाजी राजे किमान 2-3 वर्ष तरी गड आरामात लढवतील. आपण काहीही करा, कितीही सांगा, पण ते काही गडावरून खाली येणार नाहीत. बघा, आपलाच वेळ आणि शक्ती दोन्हीही खर्ची पडेल. बाकी आपण सुज्ञ आहातच, आपणच विचार करावा. येतो मी. अच्छा, बड़ी मुश्किल में डाला है शिवा ने. मेरे ख्याल से ये जरूर इसकी कोई चाल है. मैं तो कहता हूं जाते हैं प्रतापगढ़ और दबोच कर लाते हैं उस सिवा को. आप हुक्म दीजिए, मैं पकड़ लाता हूँ उस सिवा को. कुछ भी मत पको, तुम कुछ नहीं कर पाओगे उस सिवा को. सिवा क्या बेवकूफ है जो उस किले पे बैठा है? खान साहेब, मी एक सुचू का? बोलो. खान साहेब, गोड बोलून शिवाजीला आपण प्रतापगडाच्या खाली उतरवू. तुम्ही त्याला भरवसा द्या की फक्त बोलणीच होणार. खाली कुठेही तो म्हणेल तिथे भेट होईल. एकदा का शिवाजी प्रतापगडावरून खाली उतरला की मग पुढे काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. ये सही कहा तुमने. संदेशा भेजो, हम उससे मुलाकात करेंगे प्रतापगढ़ के नीचे. उसे तो हम गले से लगाएंगे. ताकत का दूसरा नाम अफजल है. अफजल. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारचा शामियाना उभा केला. महाराजांनी चाणाक्षपणे शामियाना अशा ठिकाणी उभा केला की तो प्रतापगडावरून स्पष्ट दिसेल. मात्र पार गावात जिथं अफजल खानाची छावणी होती तिथून मात्र शामियाना अजिबात दिसणार नाही. भेटीच्या प्रसंगी तंबूमध्ये दोन्ही बाजूंचे वकील आणि प्रत्येकी 2 हुद्देदार तसंच दोघांनीही प्रत्येकी 10 अंगरक्षक सोबतीला आणायचे असून भेटीच्या जागेपासून बाणाच्या टप्प्या इतक्या अंतरावर ते उभे राहतील असं ठरलं. महाराजांनी अंगरक्षक म्हणून जिवा महाला आणि संभाजी कावजी यांची निवड केली. भेटीच्या दिवशी पोशाख करताना महाराजांनी अंगामध्ये मुद्दाम चिलखत चढवलं. उजव्या हाताच्या अस्तनीमध्ये बिचवा लपवला. अर्थात खानाचा विश्वासघातकी स्वभाव महाराजांना परिचयाचा असल्यामुळं त्यांनी ही खबरदारी घेतलेली होती. आणि तो ऐतिहासिक दिवस सुजाडला. 10 नोव्हेंबर 1659 हाच तो दिवस. अफजल खान प्रथम शामियानात येऊन पोचला. त्याच्या बरोबर लढवय्या सय्यद बंडा होता. इकडे महाराज अफजल खानाच्या भेटीला गडावरून खाली आले. कहां है शिवा? खान साहेब, राजे येतील, पण आधी तुम्ही त्या सय्यद बंडाला शामियानाच्या बाहेर काढा. क्यों? हम नहीं जाएंगे. हे बरोबर नाही बरं का खान साहेब.
हे आपल्या करारामध्ये नव्हते. राजे शामियान्याबाहेर केव्हाही पोहोचतील आणि जर का त्यांनी सय्यद बंडाला पाहिलं तर ते तडक गडावर निघून जातील. हे बघा, तुम्हाला मी आधीही बोललेलो आहे, त्यांना भीती वाटते हो तुमची. सय्यद बंडा जर इथे थांबला तर तुमची त्यांच्याशी भेट होणारच नाही. बघा, नहीं नहीं खान साहब, वो हमें आपसे दूर कर रहा है. इसमें जरूर सिवा की चाल होगी. बंडा, कौन हूं मैं? अफजल खान हूं, अफजल खान, आदिलशाही सल्तनत का शेर. वो डरपोक चूहा क्या करेगा मुझे? कुछ नहीं होगा. हम मंजिल के पास है. सिवा आ रहा है, तुम बाहर रुको. आओ आओ शिवाजी, आओ. शिवा, बहुत इंतजार करवाया इस मुलाकात के लिए शिवा तुमने. होय खान साहेब, पण जर आपण विडा उचलला नसता, आपण आमच्या स्वराज्यात हाहाकार माजवला नसता आणि आमच्या देवदेवतांची विटंबना केली नसती तर आम्ही तुम्हाला स्वराज्याच्या उंबरठ्यावरच स्वतःहून भेटायला आलो असतो. वाह, जुबान तो बहुत तेज चलती है तेरी. जुबानच चालवू शकतो, कारण खान साहेबांसमोर समशेर नाही चालवू शकत. बहुत खूब, इस बात से तुमने हमारा दिल जीत लिया. आओ शिवाजी, आओ, हमारे गले लग जाओ. झुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है. महाविष्णु शेर शिवराज है, शेर शिवराज है. ज्वलंतम सर्वतो. मित्रांनो, दहशतवाद कसा संपवायचा याचा परिपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला 350 वर्षांपूर्वी घालून दिलेला आहे. दहशतवाद, मग तो अफजल खानाचा असो की कृष्णा भास्कर कुलकर्णीचा असो, महाराज किती मोठे होते हे समजून घेण्यासाठी आधी शत्रू किती मोठा होता हे समजून घ्यायची गरज आहे. आणि त्यासाठीच फक्त 29व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या या अद्वितीय पराक्रमाचा जागर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. धन्यवाद.